हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडेंसह चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार। दिल्लीतील बैठकीमध्ये फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता। अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1.5 तास बैठक। विधान परिषद निवडणूक, राज्यातील पीक पाणी, दुष्काळाच्या मुद्द्यांवर चर्चा, सूत्रांची माहिती। दिल्लीतील कोर कमिटीच्या बैठकीआधी वर्षावर बैठकांचं सत्र। अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील 2 तास चर्चा। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सोबत, मात्र कार्यकर्ता नाही। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती। ओबीसींचं शिष्टमंडळ आज दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। मुख्यमंत्री शिंदेंसोबत सविस्तर चर्चा करणार। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावललं, छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी, सूत्रांची माहिती। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये 650 मतांचा फरक। कोर्टामध्ये याचिका दाखल करून फेर मतमोजणीची मागणी करणार। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। ठाकरे गटाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, पराभव झाल्यानं खापर फोडण्याचं काम, उदय सामंत यांची टीका। ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनामध्ये सहभागी होणार, छगन भुजबळांचा इशारा। मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, भुजबळांची माहिती। भुजबळ वेडे झालेत, त्यांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल, जरांगेंचा हल्लाबोल। तर येवल्यावाल्यानं दबाव आणला तर पालथं करणार, जरांगेंचा इशारा। वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढणार, राहुल गांधींचा राजीनामा। तर रायबरेलीतून राहुल गांधींची खासदारकी कायम। पुण्यातील विधानसभेच्या 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी। महायुतीमध्ये देखील पुण्यातील हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। शरद पवार आजपासून बारामतीच्या दौऱ्यावर, पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा होणार। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द, तरुणांमध्ये संताप। पोलीस भरतीसाठी रस्सीखेच, पद 1219, तर 1,81,000 अर्ज। भरती प्रक्रिया येत्या उद्यापासून सुरू होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।